हवामान विभागाने मुंबईमध्ये 24 मे पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला। अरबी समुद्रातून येणाऱ्या वादळांसाठी महाराष्ट्र सरकारने ॲडव्हायझरी जारी केली। काही तासांच्या पावसाने मुंबईकर त्रस्त झाले। अंधेरीच्या भागांमध्ये गुडघाभर पाणी साचले असून बीएमसीच्या कामांची पोलखोल झाली। पहिल्याच पावसाने मुंबई लोकल विस्कळीत झाली असून उपनगरांमध्ये नुकसान झाले। रत्नागिरीत भूस्खलनामुळे कोकणातील गाड्या तासनतास उशिराने धावत आहेत। महाराष्ट्रात नव्या कॅब धोरणांतर्गत बुकिंग रद्द केल्यास चालकाला दंड होईल। जीपीएस सुरक्षा मानके व प्रशिक्षण अनिवार्य करण्यात आले आहे। मंत्रिमंडळाने 18,000 कोटींच्या प्रस्तावास मंजुरी दिली। कर्जत येथे 2 धरणे उभारली जातील, ज्यामुळे MMR नवी मुंबईसह अनेक शहरांना पाणी मिळेल। पवईमध्ये पावसात झाड कोसळून 2 जण गंभीर जखमी झाले। स्थानिकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे सांगण्यात आले आहे। सीएम देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण दुर्घटनेतील पीडितांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली। या घटनेची चौकशी अजूनही सुरू आहे। मुंबई तेलंगणा प्रवाशांसाठी स्लीपर बस सेवा सुरू करण्यात आली। प्रवास आता अधिक सोयीस्कर आणि त्रासमुक्त झाला। प्रजा फाउंडेशनच्या अहवालात मुंबई पाणी टंचाईचा उल्लेख, झोपडपट्ट्यातील लोकांवर जास्तीचे बिल लादल्याचा आरोप करण्यात आला आहे। महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या वाढून 106 वर पोहोचली। आरोग्य विभागाने घाबरू नये असे सांगून सर्व प्रकरणांवर लक्ष ठेवले जात आहे। ठाण्याच्या 3 भागातील रहिवाशांना 20 वर्षांनी पाण्याचे बिल आले। न भरल्यास दंडाची नोटीस मिळाल्याने नागरिक संतप्त होऊन आंदोलनास सुरुवात झाली। वानखेडे स्टेडियमवर आज होणाऱ्या सामन्यादरम्यान ट्रॅफिक ॲडव्हायझरी जाहीर। नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे। संजय निरुपम यांनी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला देशद्रोहाबाबत कडक शिक्षा द्यावी, तर मंत्री विजय शहांच्या माफीबाबत सौम्य भूमिका घेण्याचे म्हटले। महाराष्ट्र सरकारने नवीन गृह धोरणाला मंजुरी दिली असून 5 वर्षात 35 लाख परवडणारे घरे आणि झोपडपट्टी पुनर्विकासाचे लक्ष ठेवले आहे। पहलगाम हल्ल्यानंतर मुंबईत सतर्कता वाढवली गेली असून गोवंडीहून समीर खानला बेकायदेशीर सिम विक्री प्रकरणी अटक करण्यात आली। 75 सिम जप्त करण्यात आले आहेत। पुण्यात मंजिरी येथे जलभरावाविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नावेतून आंदोलन करत जलनिस्सारण व्यवस्थेच्या अपयशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला। अंधेरीत ऑनलाईन सेक्स रॅकेटचा भांडाफोड करत मुंबई पोलिसांनी एकाला अटक केली। एका महिलेला तस्करीपासून वाचवण्यात आले आहे। अंबरनाथमध्ये जोरदार पावसात 10 वर्षाच्या मुलीचा विजेचा झटका लागून मृत्यू झाला। घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप उसळला आहे। मुंबईत सोन्या चांदीच्या दरात वाढ। 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 89,300 तर चांदी 1 लाख रुपये प्रति किलो। ठाण्यातील एका कॅफेमध्ये लागलेली आग नियंत्रणात आली आहे। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही।